आज आपण मोदक बनवणार आहोत. त्यासाठी 2 नारळ घेतले. हे बघा छोटे छोटे आहेत म्हणून 2 घेतले. शेंडी काढून टाकली त्यांची. किसायला बरोबर पडतात. आता त्यांना फोडते. बघा अशी फोडायची. नारळ फोडून झाले. हे बघा वाव मस्त आहे नारळ. छान. आता किसून घेऊया आपण. किसून घेते आता. गॅस चालू केला गाईस. आता आपण सारण करणार आहोत मोदकांचं. त्यासाठी 1 चमच तूप टाकले कढईमध्ये. तर किसलेलं खोबरं आहे. गूळ आहे कापून घेतलाय. पाव किलो गूळ आहे. 2 नारळ आहेत ना, छोटेच नारळ होते. पाव किलो गूळ आहे. खोबरं जरा भाजूनच घ्यायचं. सारण तयार आहे आपलं. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. काजू बदाम बारीक ग्रेट करून घेतले ते. ही बघा अर्धा चम्मच वेलची पावडर टाका. हे बघा मिक्स झालंय छान. पीठ असं सॉफ्ट करून घ्यायचं मळून. आणि सॉरी गाईस, मी मीठ टाकताना व्हिडिओ दाखवायला तुम्हाला विसरले आणि मीठ थोडं टाकायचं 1 चम्मचभर पिठामध्ये. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडंसं हाताला तूप लावायचं. त्याच्याशी पारी करून घ्यायची. पातळ पारी करायची. त्याच्यामुळे सारण घालायचं. थोडंसं तूप पाहिजे बोटाने लावायचं. असं कळ्या पाडून घ्यायच्या. हे बघा मोदक तयार आहेत आपले. 10 ते 15 मिनिटं, म्हणजे 15 मिनिटं ठेवायचं. जरा पीठ आपण शिजून देतो तरी पण 15 मिनिटं ठेवायचं. मग गॅस बंद करते. झालेले आहे आपले मोदक खाण्यासाठी तयार आहेत. वरून थोडंसं तूप टाकायचं. टेस्ट छान येते. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.